नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। कारण विद्यमान हेमंत गोडसेंच्या पाठोपाठ आता छगन भुजबळांच्या विषयी नकारात्मक अहवाल पक्षश्रेष्ठींना प्राप्त झालाय। परिणामी महायुतीने आता नवा उमेदवार शोधायला सुरुवात केलेली आहे। यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक अशा 3 इच्छुकांची नावे पुढे आलेली आहेत। बघूया। नाशिकची उमेदवारी कुणाला? हेमंत गोडसे की छगन भुजबळ हा वाद असतानाच महायुती समोर नवा पेच उभा टाकलाय। कारण महायुतीतील संघर्षात खासदार हेमंत गोडसे, मंत्री छगन भुजबळांची नावं मागे पडलीत। त्यामुळे तिकीट कोणाला द्यायचं यासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षणाची वेळ महायुतीवरती आली आहे। मतदारसंघातील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुढे करत भाजपाकडून हेमंत गोडसेंच्या नावाला विरोध झालाय। छगन भुजबळांनी नाशिकची जागा लढवल्यास पराभव पदरी पडण्याची शक्यता आहे। छगन भुजबळांना उमेदवारी देण्यास मराठा समाजाचा विरोध आहे। भुजबळांना उमेदवारी दिल्यास राज्यभर महायुतीला परिणाम भोगावा लागू शकतो अशी भीती आहे। संभाव्य धोका लक्षात घेत नाशिकच्या लोकसभा उमेदवारीबाबत फेरविचार सुरू आहे। त्याचा काय याचा बालेकिल्ला आहे, त्याचा बालेकिल्ला फेलेकिल्ला कोणाचा नाही, जनतेचा बालेकिल्ला आहे। त्याचा काय संबंध? कार्यक्रम आहेत तिथं चाललोय। काय टार्गेटवरती काय वेळ येऊ द्या, आणखीन जवळ टप्प्यात येतोय जरा टप्पे सांगून करतो तुम्हाला। टप्पे माझे त्यांनी डाव टाकला की माझा परत डाव असतो। टप्पा सुधरून देत नाही मी, ते मला सुधरू देत नाहीत, माझ्या समाजाला सुधरू देत नाहीत। आम्ही नाही सुधरू देणार त्यांना। समाजाला सरळ सांगितलं, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ओळ विसरू नका फक्त। ते कुठल्या पक्षात आहे त्याचं आमचं काय देणं घेणं नाही। जर त्यांच्या महायुतीकडून जर त्याला उमेदवारी देण्यात आली तर त्या ठिकाणी संपूर्ण ओबीसी तिली माळी साळी कोष्टी कुंभार धनगर ओढा सगळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार। आणि संख्येचं गणित जर बघितलं त्या ठिकाणी तर मराठा समाजाची संख्या ही फक्त 15% आहे त्या ठिकाणी आणि ओबीसी 60% त्या ठिकाणी आहे। त्यामुळे संख्येच्या गणितामध्ये भुजबळांचा पराभव जो आहे तो करणं तितकं सोपं नाही आहे। त्यापूर्वीच त्यांना उत्तर दिलेलं आहे, जर तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू, ही आमचं ब्रीदवाक्यच आम्ही केलेलं आहे। खरं तर नाशिक लोकसभेची जागा विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या रूपानं एकनाथ शिंदेंकडे आहे। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपानं नाशिकच्या जागेवरती दावा केलाय। यासाठी नाशिकमधील भाजपाच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। मात्र भाजपाकडे प्रबळ उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचा पर्याय पुढे आला। पण मराठा समाजाच्या विरोधामुळे छगन भुजबळांचं नाव मागे पडलंय। सर्वेक्षणात नाशिकसाठी 3 नवी नावं आली आहेत। नाशिक पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, शिंदेच्या शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते आणि सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे या तिघांची नावं पुढे आली आहेत। नाशिकची जागा आमचीच आहे। नाशिकमध्ये आमचा खासदार 2 वेळा निवडून आलाय प्रचंड मताने। मी दरवेळेला त्या बाबतीत बोलतोय। ज्या ठिकाणी संघटन मजबूत आहे, ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहे, ती जागा आम्ही इतरांना कसं द्यायचं आणि ही याबाबतची मागणी आम्ही दरवेळेला मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडलेली। या नाशिकबद्दल जे काही चर्चा होतात ते यासाठी होतात की तिथं अपोजिट मध्ये कोण आहे। तर मागची 2 निवडणुका जर पाहिलं तर कुणाला पाडून कोण निवडून आलं याचं जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये सर्वात पॉवरफुल हा हेमंत गोडसे आहे। नाशिक लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सिन्नरच्या माजी आमदार राजाभाऊ वाजे मैदानात उतरलेत। राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीची घोषणा होऊन जवळपास 15 दिवस उलटलेत। मात्र दुसरीकडे महायुतीकडून नाशिकची जागा नक्की कोण लढवणार याबाबत महायुतीत एकमत होऊ शकलेलं नाहीये। त्यातच आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, शिंदेच्या शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते आणि सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंचं नाव पुढे आलंय। अजय बोरस्ते शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत। उत्तम जनसंपर्क आहे, कार्यकर्त्यांशी जुळवून घेण्याची कला आहे। ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामं केली आहेत। प्रभावी वक्ता, शहरी मतदारांची नाळ आणि नातेसंबंधांचं मोठं जाळं आहे। सिन्नरची सासरवाडी असल्यामुळे वाजेंच्या मतांचं विभाजनही त्यांच्या उमेदवारीमुळे होऊ शकतं। तर आमदार माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत। सिन्नर विधानसभा मतदारसंघावरती मजबूत पकड आहे। 2019 मध्ये लोकसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सुमारे 1.25 लाख मतं घेतली। कार्यकर्त्यांची फळी, उत्तम वक्ता, दांडगा जनसंपर्क आणि नातीगोती ही जमेची बाजू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे आहेत, त्यामुळे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंचं नाव पुढे आलंय।
आमदार राहुल ढिकले हे भाजपाचे नेते, नाशिक पूर्व मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आहेत. राजकीय वारसा युवा नेतृत्वामुळे राहुल ढिकलेंचा जनसंपर्क दांडगा आहे. नाशिकमध्ये भाजपाचे 3 आमदार, 66 नगरसेवक असल्यामुळे राहुल ढिकलेंचं नाव आघाडीवर आहे. नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ही स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे आणि म्हणून नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे. कर्ज फेड देखील केलेली आहे. छगन भुजबळांनी भरलेत आणि त्या दृष्टीने त्यांनी आता पावलं उचललेली आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली. काय वाटते? नाही, मला वाटतं की या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे महायुतीमध्ये. कारण नाशिकमध्ये हेमंत गोडसे साहेब आमचे विद्यमान खासदार आहेत. तिथले आमदार पक्षाचे असतील, तिथले पालकमंत्री आमचे असतील, या सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आग्रह धरलेला आहे की नाशिकची जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे. प्रकर्षाने त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांकडे मांडू, परंतु निर्णय हा हे 3 जण एकत्र बसून घेतील. आणि निर्णय घेताना मी एवढंच सांगेन आपल्याला, सगळ्याच जागांच्या बाबतीत निर्णय घेताना कुठेही नाराजी कोणाची राहणार नाही आणि सन्मानजनक तो निर्णय असेल, एवढं मी आपल्याला खात्रीने सांगेन. नाशिकच्या जागेवरून महायुतीत गुंता वाढतच चाललाय. छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंचं नाव मागे पडलंय. तर भाजपाचे आमदार राहुल ढिकले, राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे आता नाशिक लोकसभेची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्या मतदारांचं लक्ष लागलंय. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.